चला तर मुलांनो, आज ऐकूया एक नवीन कहाणी। ही कहाणी आहे नाकतोड्या आणि मुंगीची। एक घनदाट जंगल होते। तेथे जवळच एक गव्हाचे मोठे शेत आणि शेताच्या खाली मुंग्यांनी एक वारूळ केले होते। दिवस रात्र करून मुंग्या अन्न एकत्र करत जंगलात व शेतात सगळीकडे जाऊन अन्न शोधत। त्याच जंगलात एक नाकतोडा सुद्धा राहत होता। नाकतोडा नुसता धूम करायचा, त्याला काम वगैरे बिलकुल आवडेना। दिवसभर खायचा प्यायचा आणि मज्जा करायचा, एवढंच त्याला ठाऊक। एक दिवशी संध्याकाळी सर्व मुंग्या सोबत सोबत काम करत होती, खांद्यान खांदा लावून। हे बघत तो नाकतोडा म्हणाला, अरे हे किती कष्ट करताय, दिवस रात्र बिलकुल थांबत नाही। तो बड्याही आश्चर्याने त्यांना बघत होता। तेवढ्यात काय झाले, एक मुंगी धडकन खाली पडली। आई ग, ती रडू लागली। पण बघते काय, बाजूला तो नाकतोडा हसत होता आणि तिची थट्टा उडवत होता। ती म्हणाली, अरे नाकतोडा बाबा, तू मला मदत नाही करणार? मुंगीचे हे बोलणे ऐकून तो तर मोठ्याने हसायला लागला, हा 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 हा, आणि गायला लागला, अरे मुंग्यांनो, काय चाललंय तुमचं हे? अरे किती कष्ट करताय, कशाला? अरे आता ऋतू बघा, मौसम बघा, किती छान आहे। या माझ्यासोबत गा, मजा करा। तर मुंग्या म्हणाल्या, अरे नाकतोड्या दादा, आम्ही सर्दीची तयारी करतोय। नाकतोडा म्हणाला, अरे सर्दी तर अजून खूप लांब आहे। तर मुंगी म्हणाली, नाही, दिवस पटकन जातील। आम्ही रोज सर्व एकत्रपणे सगळं अन्न एकत्र करतो, खूप कष्ट करतो। शेतात जंगलात जे काय मिळेल असे छान अन्न एकत्र करतो, जे करून सर्दीत खूप छान मजा करता येईल। नाकतोडा म्हणाला, हे वेडेच तुम्ही, अरे हे सगळं अन्न मग कोण खाणार? सर्दीत असता आपण खाऊ, हा 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 हा। पण हा वेळ जाणार नाही, या माझ्यासोबत मजा करा। मुंगीला कळून चुकले की नाकतोडा आपला ऐकणार नाही। ती आपली हळूहळू घराकडे निघाली। बाकीच्या मुंग्यांसोबत तिने खूप अन्न एकत्रित केलं। पूर्ण गरमीमध्ये भरपूर अन्नसाठा निर्माण झाला, जे करून सर्दीत आनंद करता येईल त्यांना। असे करत करत बरेच दिवस चालले गेले। ऋतू बदलण्याचे संकेत सर्वत्र दिसू लागले। मुंग्या खुश होत्या, त्यांचे कष्टांनी त्यांनी भरपूर अन्न एकत्रित केले होते। आता हळूहळू थंडी सुरू झाली। सर्वत्र बर्फ आणि थंड वारा, असा सर्वत्र खूप गारठा पडला होता। अशा या गारठ्यात नाकतोडा मात्र रडत बसला, कारण त्याने गरमीत काहीच अन्न एकत्र नाही केले। आता भुकेने मात्र त्याचे खूप हाल चालू होते। खूप थंडी व भूक त्याला सहन होत नव्हते। त्याला कळाले, मुंग्या बरोबर बोलत होत्या। जर गरमीत अन्न एकत्र केलं असतं तर थंडीत एवढा त्रास झाला नसता। त्याला त्या मुंगीशी बोललेलं आठवलं। तो म्हटला, चला बघूया, मुंगी आपल्याला अन्नाची काय सोय करू शकेल का? तर तो गेला मुंगीकडं आणि म्हटला, हे बघा, मी आलोय तुम्हाला आनंद द्यायला, खेळायला, नाचायला। चला, मला त्याबद्दल थोडंसं अन्न द्याल का? हे ऐकून मुंग्या फार नाराज झाल्या। ते म्हणाल्या, अच्छा नाकतोडा, इतके दिवस तुम्ही अन्न एकत्र नाही केलं, जे आज तुम्ही आमच्याकडे आलात? तर तो म्हणाला, नाही, मी तर गात होतो, नाचत होतो,
म्हणून मला वेळच नाही मिळाला. हे ऐकून मुंग्यांना फार संताप आला. ते म्हणाल्या, आम्ही एवढे कष्ट करत राहिलो आणि तुम्ही आमची थट्टा करत होता. आम्ही तुम्हाला वारंवार सांगितले तरीही तुम्ही ऐकले नाही. आणि आज जेव्हा सगळं अन्न संपले तेव्हा तुम्ही आलात. चालते व्हा इकडनं. अशी ती मुंगी त्याला खडसावून म्हणाली. क्षमा करा, क्षमा करा, मला माझी चूक आता कळली आहे. मी कष्ट करेल. हे ऐकून मुंग्यांना कळलं, आता हा रडतोय, ह्याला याची चुकीची जाणीव झाली आहे. चला याला पण मदत करूया, बघूया सुधारतोय का. त्यांनी त्याला अन्न सहारा दिला आणि हळूहळू थंडी संपली. आणि नाकतोड्याने वचन दिल्याप्रमाणे तो मुंग्यांची रोज मदत करत राहिला. असे करून दोघं मुंग्या आणि नाकतोडा एकमेकांसोबत आनंदी, मेहनती व खुशाल राहू लागले. तर मुलांनो, या गोष्टीचं तात्पर्य कळलं का? योग्य वेळी केलेली मेहनत नेहमी फायदेशीर असते. तर आवडली का तुम्हाला आजची कहाणी? धन्यवाद.